हरि ओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे रेडीमेड गळ्यापासून बोटनेट गळा कशा पद्धतीने शिवायचा। तर आता खूप सध्या ट्रेंड चालू असल्यामुळे अशा पद्धतीचे गळे येत आहेत आणि जे गळे उंचीला कमी असतात ते कस्टमरना नको असतात, तर आपण अशा पद्धतीने बोटनेट टाइप मध्ये त्याची डिझाइन करू शकतो। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर आहे ते आपलं जास्त असतं बोटनेट मध्ये, तर शोल्डर पट्टी आपल्याला सोडायची आहे 3.5 आणि इथे गळा रुंदी पण आपली तेवढीच बसते 3.5 आणि उंची वरल्या साईडला अशी 3.5 घ्यायची। आणि जो गळ्याचा आकार आपला रेडीमेड आलेला आहे इथे दाखवते तुम्हाला। तर आपल्याला करायचं काय आहे, अस्तरचा हा कापड जो आहे तो वरून असा अटॅच करून घ्यायचा आहे पिनाने व्यवस्थित। इथे कट मारून घ्या जेणेकरून कमी जास्त होऊ नये मध्ये सेंटरला, बघू शकता। आणि इथे हा जेचा मध्ये आहे अस्तर कट केलेला आहे त्याचा तो बरोबर त्या आपल्या ब्लाउज पिसावरती व्यवस्थित ठेवून जेणेकरून तिरक वगैरे होऊ नये यासाठी त्याची काळजी घ्या। आणि व्यवस्थित पिना लावून अटॅच करून असं पाव इंचाने कापड सोडून, जसा मी इथे कडून तुम्हाला आता राऊंड अप दाखवलेलाच आहे त्या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे आणि शिलाई काम करायचे। तर हा ऑलरेडी गोल आकार आला होता, तर कधी कधी पान आकार येतो, तर आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करता वेळेस उलट कटिंग करून घ्यायचं आहे। म्हणजे कमर कुठली बाजू आहे ती गळ्या कुठल्या साईडला ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने मी जसा उलटा केलेला आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची। आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, असा गळा जॉईंट झाल्यानंतर छोटे छोटे कट देऊन ह्याच्यावरती दाब द्यायचा आहे। तर इथे बघू शकता आपोआप आपल्याला बोटनेट गळा तयार होत आहे बॅक साईडला, कारण ही गळ्याची उंची कमी असते त्याच्यामुळे कस्टमरना नको असतात असे गळे। तर त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने आपण गळा स्टिचिंग करू शकतो। तर आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने दाब द्यायचा आहे एकदम व्यवस्थित मध्ये आणि फिनिशिंग मध्ये दाब द्या, दिसताना पण ते छान दिसलं पाहिजे। परत आपल्याला सगळी गुंड साईडून जॉईन करून घ्यायचा आहे कपडा। आणि माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गळा कसा वाटला। असे नवीन तुम्हाला गळ्यांच्या डिझाइन हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा। तर इथे बघू शकता जसं मी ते जॉईंट केलेलं आहे कापड सगळी गुंड तशाच पद्धतीने जॉईंट करून घ्या। साईडचा जो राहिलेला एक्स्ट्रा कपडा असतो, तर बघू शकता मी मेन फिसाचा कपडा आधी कटिंग केला नव्हता, फक्त अस्तरच कटिंग केलेलं होतं आणि ते पण वरच्या साईडचा गोल गळा। आणि हे जो जसा आकार आहे म्हणजे रेडीमेड आला होता त्याच पद्धतीने मी शिलाई काम करून गळा पलटून घेतला होता, तसंच तुम्ही पण करू शकता। तर इथे बघू शकता मी मगाशी तुम्हाला ही धडी दाखवली होती, ती एक साईडला होती धडी एक्स्ट्रा आली होती कमर कुठल्या पट्टी साईडला। तर मी इथे काय केलेलं आहे, ही घडी जी आहे ह्याचा मध्ये सेंटर काढून कट केलेले आहे। त्यानंतर मी इथं हे जे कापड आहे त्याला आतल्या साईडून अस्तर जोडलेलं आहे ब्लाउज पिसातून। तर मी ते आता काय करणार आहे, ही जी धडी आहे ती ह्याला मी व्यवस्थित आता जॉईन करून घेणार आहे जेणेकरून आपली बॅक साईडला ओपन जी पट्टी आहे ती राहिली नाही पाहिजे आणि तिथं व्यवस्थित ते दिसताना छान दिसलं पाहिजे। तर पट्टी लावता वेळेस काय करायचे आहे, अस्तर कुठल्या बाजूला उलटी पट्टी घेऊन अशी जॉईन करायची आहे। आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, दाब द्यायचा आहे, जसं मी ते दाब देत आहे त्या पद्धतीने तुम्ही द्या दाब। परत इथं असा दाब देऊन घ्यायची आहे ही पट्टी, परत एकदा वरून दाब द्या जेणेकरून व्यवस्थित ही पट्टी बसली पाहिजे। परत ही दुसरी पट्टी जी आहे ते आपल्याला अशी बघा फोल्ड करायची आणि थोडीशी आणि त्याच्यावरून लावायची, व्यवस्थित लावा, कारण पट्टी जी येतात ह्या कमी असतात आणि फोल्ड करायला आणि ते कापड वगैरे शिल्लक नसतं, त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित हळू स्टेप बाय स्टेपमध्ये हा जो कपडा आहे ते बघा मी किती वेळ लागला मला ह्याला असं व्यवस्थित धरण्यासाठी, कारण काय होतं नंतर त्याचे धागे वगैरे निघू नये, कारण काय होणार तेवढ्यासाठी आपला ब्लाउज खराब होणार, तर होऊ नये ह्यासाठी आपल्याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेपमध्ये अशी शिलाई मारायची। परत ही कुठली पण बघा बाजू व्यवस्थित ती मी आत जाण्यासाठी आधी करते हाताने व्यवस्थित ती पट्टी आतमध्ये कापड घालवलं, कारण थोडं त्या लेसच्या कडेनं थोडंसंच मला कटिंगला कापड मिळाला, जास्त मिळाला नाही। तर आता इथे बघू शकता ह्या पट्टी जोडल्यामुळे किती फिनिशिंग आलेलं आहे बघू शकता।
अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी वरती मी ती पट्टी घालवलेली आहे। नुसतं पट्टीतच म्हणजे पट्टी नुसती घेतली असती तर गळा पाठीमागून खूप कमी दिसला असता, तर मी थोडी पट्टी वरती घेतलेली आहे। कापड हे ब्लाऊज पीसातलंच होतं प्लेनमध्ये, त्याच्यावरती मी रेडीमेड जे आला होतं लेस ती मी जॉईन करून त्याच्यावरती तयार केलेली आहे डिझाईन। अशा पद्धतीने जर तुमच्याकडे प्लेन आला कापड तर काय करायचं, नुसतं गळ्यापुरतीच डिझाईन आली तर तिथं तुम्ही ह्याच्यावरती रेडीमेड लेस लावू शकता विकत आणून। अशा पद्धतीने इथे पट्टी मी जॉईंट केलेली आहे, तशीच तुम्ही पण जॉईंट करा। बघू शकता किती सुंदर आणि छान फिनिशनमध्ये दिसत आहे। आतल्या साईडला जे एक्स्ट्रा कपडा झालेला असतो ते कट करून टाका। पट्ट्या काढता वेळेस त्या पट्टी जी मी जॉईंट केलेली आहे मधली ती कमीत कमी इकडून तिकडून 1-1 इंचाने एक्स्ट्रा असावी, याची काळजी घ्या, नाहीतर काय होणार, कापड तुमचं कमी पडणार। त्यानंतर बॅक साईडचं जे टक्स असतात ते मी टाकून घेतलेले आहे आणि मी नेहमी बॅक साईडला अशी पट्टी जोडते 1 इंचाची, तर तशा पद्धतीने मी ते पट्टी जोडून घेऊन ते आतमध्ये फोल्ड केलेली आहे। इथे बघू शकता आता आपला गळा प्रॉपर तयार झालेला आहे आणि खूप सुंदर आणि असा छान गळा दिसत आहे। इथे तुम्हाला फायनल लुक बघायला भेटेलच। आणि इथे बघू शकता ही वरची जी बाजू गोल आकाराची आपली गळा असतो वरून, त्याच्यासाठी मी इथे 1 इंचाची आपण गोट पट्टी काढतो त्याच पद्धतीने ही पट्टी काढलेली आहे आणि ही 1.5 इंचाने शिलाई काम करायचं आहे। गोल आकार असल्यामुळे मध्ये मध्ये थोडीशी चुनी टाकायची, जेणेकरून आतमध्ये ही पट्टी फोल्ड केल्यानंतर असे व्यवस्थित दिसावी। कट मारून घ्यायचे जेणेकरून ती दिसता वेळी छान दिसावी, यासाठी फिनिशनमध्ये दिसावी। तर बघू शकता एकदम व्यवस्थित फिनिशनमध्ये माझी ही जी पट्टी वरची आहे ती सुद्धा लागलेली आहे। कारण ह्याचं की मी मध्ये मध्ये चुन्या टाकून घेतल्या होत्या पट्टी जॉईन करता वेळेस, त्यानं काय होतं असं क्रॉसिंग वगैरे होत नाही आणि एकदम व्यवस्थित फिनिशनमध्ये ही पट्टी बसते। थोडा वेळ लागतो, पण आपल्याला जर त्या गोल आकाराची वगैरे काढायची असेल तर त्याला भरपूर वेळ लागतो, तर मी अशा पद्धतीने करते। तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि असा छान गळा झालेला आहे। आणि त्यानंतर मी इथे फायनल लुक तुम्हाला ब्लाऊजचा दाखवते। हा होता ब्लाऊज फ्रिंज कट, तर बाही पण अशा पद्धतीने डिझाईन आली होती आणि हे जे राहिलेली लेस वगैरे होती त्याच्यापासून मी बॅक साईड गळा केलेला आहे।